सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। धन्यवाद जमलेल्या माझ्या तमाम सर्व भजन रसिकांना। आज या ठिकाणी क्षत्रिय समाज गाडीगावकर या ठिकाणी डबलबारी आयोजित करून 2020 डबलबारी आयोजित करून आम्हा दोन बुवांना आमंत्रित केलेले आहे। आज बघा चंद्रकांत कदम बुवा, परशुराम पांचाळ बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, काशीनाथ परब बुवा, वामन खोपकर बुवा यांच्या परंपरेला लाभलेला हा भजनी वारसा आज माझे प्रेरणास्थान माझे वडील विलास सीताराम गाडीगावकर, माझे बाबा गुणाजी सीताराम गाडीगावकर यांच्या परंपरेला लाभलेला हा भजनी वारसा आज या डबलबारी 2020 डबलबारीसाठी मला जे बुवा लाभलेले आहेत ते आपल्या कोकणची शान विनोदजी चव्हाण बुवा त्यांची सुद्धा धन्यवाद करतो। मी स्वतः बुवा धनराज विलास गाडीगावकर, मुक्काम पाणेली, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। आज मला जे पकवास साथ करत आहेत ते आमच्या राजनी गावची शान सिराज मोरजकर आणि तसेच तबला साथ करत आहेत भूषण रेडकर यांचे सुद्धा स्वागत धन्यवाद करतो त्यांना। तसेच आमच्या बुवांना जे पकवास साथ करत आहेत ते कोकणची शान तुषार लोट तसेच तबला साथ करत आहेत शिवराज यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो, तसेच त्यांच्या मंडळींचे आभार व्यक्त करतो। आज बघा या कार्यक्रमामध्ये लाभलेले आहेत त्यांची नावं घेतो मी। गणेशाम गावकर, प्रदीप घाडी, मधुकर गाडीगावकर, लक्ष्मण गाडीगावकर, अनंत गाडीगावकर, दीपक गाडीगावकर, द्रौपदी गाडीगावकर, सुरेशजी राऊत तसेच अनिल धुरी, चंदन धुरी, देवश्याम काजरेकर, दिवाजी राऊत या सर्वांचा या मंडळासाठी आभार व्यक्त करतो। तसेच बघा डबलबारी असो किंवा दशावतार नाटक असो त्या ठिकाणी बेकाम अशी गर्दी होते आणि त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकार भजनी किंवा पकवान पदक असे असतात। तर तुम्हा सर्वांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। बघा ते उपस्थित मान्यवर असे अरुणजी लाडे बुवा त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। तसेच हेमंत कवटेजी त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। आमचे परममित्र नांदिली गावची शान असे आमचे दीननाथ वारंग यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। विद्येची देवता सरस्वती मातेला वंदन करून माझे ग्रामदेवता विघ्नेश्वर साधनेच्या त्यांनी नतमस्तक होऊन भुवांच्या ग्रामदेवतेच्या त्यांनी नतमस्तक होऊन या जागेच्या ग्रामदेवतेच्या त्यांनी नतमस्तक होऊन कणकवलीच्या महाराजांच्या बाबांच्या त्यांनी नतमस्तक होऊन किंदोरीच्या राऊत महाराजांच्या त्यांनी नतमस्तक होऊन मानगावच्या टेकडी स्वामींच्या त्यांनी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून तुम्हा सर्व रसिकांना गुरुसमान मानून या 2020
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र. आपल्या कोकणची शान असे आमचे लाडके कोकणी बुवा, असे आमचे विनोदजी चव्हाण बुवा हे मला आज लाभलेले आहेत. म्हणून सांगू इच्छितो, शून्यात तू शून्य गेले बाकी उरले शून्य, शून्यात तू शून्य गेले बाकी उरले शून्य. आणि तुमच्यासारखे बुवा आज मला लाभले, हेच माझं पुण्य, हेच माझं पुण्य, हेच माझं पुण्य. आज बघा, माझा आवाज किंवा बुवांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत ते आमचे साऊंडवाले दीपकजी, यांच्या सुद्धा एक जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. बघा, भजन संत होते म्हणून आपण आहोत, संत होते म्हणून आपण आहोत. जे जे संत होऊन गेले त्या सर्व संतांना याचनावं आपल्या. त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज का असेना, त्यांना सुद्धा आपल्या गाता इंद्रायणी काठी बुडवायला लागला. संत गुराख कुमार यांना पायाखाली तुडवले गेले आणि संत जनाबाईंवर चोळीचा आळा आला. तर जे जे संत होऊन गेले त्या सर्व संतांना याचनावं होऊ लागल्या. आपण तर पामर आहोत. या कलियुगामध्ये जर परमेश्वराचं नामस्मरण करायचं असेल, परमेश्वराचं प्रथम नामस्मरण केलं पाहिजे, त्यानंतर जोग वगैरे बारी ही पुढे रंगतच जाईल. नमन माझे शिवसुतासे, नमन माझे शिवसुतासे, नमन माझे शिवसुतासे, नमन माझे शिवसुतासे, एकदंता चरणाशी, एकदंता चरणाशी, रंगाये गणपती, रंगाये गणपती, घेऊनि संगे सरस्वती, घेऊनि संगे सरस्वती, हेची मागणे तुझसी, हेची मागणे तुझसी, कृपासामी भजन
कृपा सावी भजनाशी कृपा सावी भजनाशी कृपा सावी भजनासी हरि मला पुंडलिक वरदे मंडळ हे एका व्यक्तीने बुवा तयार नाही होत, बरोबर ना बुवा? यासाठी टीम वर्क लागतं आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं एकत्र येतात आणि मंडळ तयार होतं. म्हणून एक सांगू इच्छितो, मधात सारखे गोड परिणाम हवे असतील तर मधुमकी सारखं एकत्र यावं लागतं. मधात सारखे गोड परिणाम हवे असतील तर मधुमकी सारखं एकत्र यावं लागतं. आणि या आडगावकर समाजामध्ये हे सर्व लोक एकत्र आहेत. त्यामुळे त्या एकदा मंडळासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. पमरे सरे निसा निसा मरे पमरे सारे निसा
तुमचा या